अकोला जिल्ह्यात कोरोना आजाराने विळखा घातला असून दिवसेगणिक मूर्तिजापूर शहरात कोरोना आजाराने बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहे। मूर्तिजापूर प्रशासनाकडून कोरोना आजारासंबंधित दररोज तपासणी करण्यात येत असून या दरम्यान कित्येक रुग्ण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त होत आहे। कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांना पॉलिटेक्निक कॉलेज हेंडज येथे असलेल्या क्वारंटाईन सेंटरला दाखल करण्यात येते। काही दिवसांपूर्वी मूर्तिजापूर येथील समाजसेवकांनी हेंडज क्वारंटाईन सेंटरला असुविधा असल्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्याच्या अनुषंगाने आमदार हरीश पिंपळे यांनी या तक्रारीची दखल घेत हेंडज क्वारंटाईन सेंटरची संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णांसोबत संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या। तसेच रुग्णांच्या समस्यांचे निराकरण करून पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना एकमेकांसोबत सामंजस्याने कार्य करावे अशा सूचना व निर्देश संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना दिले। या प्रसंगी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते, लक्ष्मी देशमुख, उपजिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाळे, तहसीलदार प्रदीप पवार, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजय लोहकरे, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रहीम आदींसह संबंधित कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।